छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर येथील रेल्वे गेटच्या बोगद्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू असून मुदत संपत आली तरी देखील हे काम पूर्ण न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे। तर शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत आहेत। जाण्यासाठी या रोडने येताना खूप त्रास होतो। काम लवकर झालं पाहिजे आणि हा रोड लवकरात लवकर बनवण्यात यावा। यहाँ पे अभी काम अगर 2-3 महीने चलता है तो आने जाने के लिए रास्ता चाहिए। यहाँ पे आने जाने वाले को रास्ता है ही नहीं। यहाँ पे अरे दूर से आना पड़ा, रेल कभी आए तो उसका बहुत दिक्कत होगा। तो थोड़ा रास्ते आने जाने के लिए रास्ता रखो, क्या बहुत तकलीफ हो रही सबको। नागरिकांना एवढा त्रास झाला या रेल्वे क्रॉसिंगमुळे, कारण पहिले यांनी 1 वर्षाची मुदत दिली होती, आता ती संपत आलेली 31 ऑक्टोबरपर्यंत, तरी अजून कोणतंच काम झालेलं नाही आहे। रोज जे संध्याकाळी जाणारे मुलं बसची शाळा त्यांना सकाळी संग्रामनगरहून जावं लागतं। इथं खोदून ठेवल्यामुळे इथून अपघात व्हायचे पण अधिक शक्यता झालेली आहे। तर सगळ्यांना हीच विनंती आहे की लोकसहभागातून सगळ्यांनी पुढं जाऊन त्याला पुढाकार घ्यावं की काम लवकरात लवकर संपलं। बायपासला राहते आणि यायचा खूप मोठा त्रास आहे, त्याच्यामुळे आम्ही दर्गाच्या उड्डाणपुलावरून जातो। आणि इथं माझा मुलगा आहे अनुप्रासमध्ये, त्याला पण इतका त्रास होतो, दररोज यायला जायला खूप त्रास होतो। किती दिवस काम चालू आहे की छोटे मुलं शाळेत जातात येतात, एवढी सरकच आहे, रोज एखादी बाई तरी पडतीच आहे, पोरं तरी पडतातच आहे। कधी होणार हे आमच्या प्रॉब्लेमचं सॉल्व? अक्षरशः कंटाळून गेलो आम्ही। तिकडनं एक तर रिक्षा भेटत नाही आम्हाला, इकडं जायचं असलं तर इकडं प्रॉब्लेम, तिकडं असले की तिकडं प्रॉब्लेम। ह्या प्रॉब्लेमवरती आम्हाला सोल्युशन कधी भेटणार आहे? एवढं म्हणणं आहे की आम्हाला की पटकन लवकरात लवकर हे पावसाच्या आधी सगळं काम झालं पाहिजे आमचं। ठीक आहे, हां बोला ना। देवळाई नगर, आपलं देवळाई चौक ते शिवाजी चौक, बिलकुल येण्या जाण्याचा एवढा त्रास आहे। पेशंट जर असेल तर त्या पेशंटला संग्रामनगरमधून हॉस्पिटलला न्यावं लागतं। एखादी मौत जर असेल बायपासची, ती संग्रामनगरमधून न्यावं लागते। हा मोठा त्रास आहे। पुन्हा येण्या जाण्याच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे। बायपासला मोठमोठे शाळा आहे, कॉलेजेस आहे, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, तरी त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी विद्यार्थ्याला रस्ता नाही, सुखसोयी नाही कुठल्या। आणि हा रस्ता खोदून ठेवला, शिवाजीनगरची वाटच लागली पूर्ण चौकाची, मार्केट फेल झालं सर्व। लवकरात लवकर काम करावं सरकार, हीच विनंती सर्वसामान्यांची। काय सध्या बोगद्याचं काम चालू आहे आणि जरा थोडं धीम्या गतीने चालू आहे। आणि थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे की ज्यावेळेस नवरात्र वगैरे सुरू झाले त्यांनी 2-3 महिन्यामध्ये मध्यंतरी त्यांनी खूप विलंब आला। पहिल्यापासूनच समजा त्यांनी जरा बोगद्याचं काम सुरुवात थोडी फास्ट केली असती तर जरा लोकांना सुद्धा सोयी वगैरे खूप छान झाल्या असत्या। आता इथं ज्यावेळेस त्यांनी बोगद्याचं काम सुरू केलं, तो सुरू केल्यानंतर इथं बरेचसे लोक तिथं वगैरे त्यांनी आधी पर्याय अगदी उपलब्ध म्हणून अशी काहीतरी हे करून द्यायला पाहिजे होती। पण आता काय व्हायला की बरेच जण लोक पडतात, त्यांनी बोगद्याचं काम सुरू करण्याच्या आधी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, बिडबाबाच्या लोकांना त्यांनी पर्याय म्हणून एखादा काहीतरी रस्ता करून द्यायला पाहिजे होता। आणि एक तर कसं की आता की रेल्वेचं काम असल्यामुळे लहान मुलांना शाळेत येता जाताना खूप त्रास होतो आणि एक त्रास असल्यामुळे सामान्य माणूस
कुठल्या कॅमेऱ्यासमोर बोलताना जरा थोडा विचारपूर्वक करून बोलतो. तर कृपया एक विनंती आहे सगळ्यांनाच आहे की हा जोडून की कृपया ह्याच्यात कुठल्या प्रकारचा काही न आणता आपण सगळ्यांनी सहकार्य मिळून सर्वांनी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा. इथून पुढे सणवार आहे. सणवार असल्यामुळे अजून एक आपल्या माता भगिनी जे येतात जातात त्यांना सुद्धा त्रास होतो. आता हा जो रस्ता आहे अक्षरशः एखाद्या समजा पायावर निसटला वगैरे तर त्याचा त्या व्यक्तीनं आधी त्याचा विचार पूर्णसुद्धा करायला पाहिजे. आता हा रस्ता जो आहे तो चाललेला अगदी इथं आणि आपण ह्याच्या त्याच्यावर टिप्पणी करण्यापेक्षा ह्याच्याचं नाव करण्यापेक्षा आपणच आहोत आपलं जग म्हणून ओळखावं आणि थोडं गांभीर्याने घ्यावा. रस्ता नीट व्यवस्थित करावा हीच प्रशासनाला व सगळ्यांना विनंती करतो किंवा त्यांनी लवकरात लवकर काम करावं. आमचा पण तुम्हाला सहकार्याची अपेक्षा राहील. आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू अगदी इथं. ओके, नाव सांगा तुमचं. व्यवहार प्रदीप व्यवहार. माझं नाव प्रेम सुनील टापरे आहे. मी इथून शाळेत जातो. इथून जेव्हा पण जातो ना तेव्हा इथून खूप अडचण होती. आम्हाला टर्न मारून जावं लागतं यानी की लक्षातून यावं लागतं दुरून पण काम पण होत नाहीये. असं खूप त्रास होते आम्हाला. आमच्या इथं खूप सारे जण पडलेले आहेत. हात पाय फ्रॅक्चर झालेला आता 4-5 महिने होऊन गेलेले काम नाही झालेले. काय करायचं काय 12 महिने तर होऊनच गेलेले. बस काका काय प्रॉब्लेम आहे सर? बोगद्यातून काम चालू असल्यामुळे बाकीच्या लोक खूप त्रास होतो येण्याचा बीडवापरचे लोक. लवकर करा म्हणालो हे काम म्हणजे काम आमच्यासारख्या म्हाताऱ्याची परेशानी निघून जाते आहे की नाही. बरं ठीक आहे असंच तुम्हाला काय वाटतं रस्त्या संदर्भात रस्त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? जरा खराब आहे सध्या. मग प्रशासनानं जरा थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की नाही रस्त्याकडे. बिलकुल बिलकुल. जे वयस्कर माणसं वृद्ध माणसं आहेत तर त्यांच्याकरता करायला पाहिजे. आता गणपती आले आता इथून पुढे सुद्धा तर थोडंसं